आम्ही पोहोचलेलो आहे तमिळनाडूची सेकंड लार्जेस्ट सिटी कोयंबतूरमध्ये। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे आमचा डे 2 आणि आम्ही चाललेलो आहे ईशा योगा सेंटर। तर हे आहे आमचं हॉटेल आजचं, जे आम्ही बुक केलेलं आधीच। तर हे कोयंबतूरमध्ये येतं प्रॉपर, आणि तिथूनच आम्ही ही बाईकसुद्धा घेतली रेंटल। तर खटारा आहे पण ठीक आहे, काम चालू आहे तर जाऊ द्या, कोणी नाही। रेंटवर कशी घेतली बाईक वगैरे ते मी सगळे डिटेल पुढे तुम्हाला देतच जाईन। तर स्टे ट्यून, आजचा ब्लॉग खूप मस्त असणार आहे, तर पूर्ण नक्की व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, आता कोयंबतूरमधून बाहेर पडलेलो आहे। ईशा योगा सेंटर हे कोयंबतूरपासून 30 किलोमीटर लांब आहे आणि जायला ऑलमोस्ट 1 तास लागतो। बसनी सुद्धा तुम्ही जाऊ शकता, बस स्टॉपवरून खूप बस अवेलेबल आहे, डायरेक्ट ईशा सेंटरला सोडतात। आणि असे काय रोड आहे ते सिंगल रोड आहे। आता सिटीच्या बाहेर आल्यावर तुम्हाला मी दाखवतोय, आणि आता बघूया पुढे जाऊन कसे भेटतात। अजून 20 किलोमीटर बाकी आहे, आणि असे रस्त्यामध्ये व्ह्यू असतील तर काय वाईट आहे, मजाच आहे रोड ट्रिपची विथ दिस स्कूटी, बंडल स्कूटी। आज आम्ही आलोय आणि पावसाचा मोसम झालाय, असे डोंगरावरती ढग दिसत आहेत सगळे, फॉग फॉग, आणि असे व्ह्यू मस्त, केळीची बागा, नारळाची झाडं, वाव ऑसम रोड। तमिळनाडू मधले गावं कसे तुम्ही बघू शकता, आणि डोंगर्स बघा, कोयंबतूरचे उटीचे डोंगर वेगळेच आहे। तर मित्रांनो, ही वेस्पा मी रेंट आउट केलेली आहे 800 रुपयेमध्ये। 1 दिवसाचा चार्ज आहे हा, आणि 1000 रुपये डिपॉझिटसुद्धा द्यावं लागतं। तर ते लायसन्सचे वगैरे फोटो काढून घेतात। तर कोयंबतूरमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत बाईक रेंटसाठी, तर तुम्ही गुगल मॅपवरती सर्च करून ते लोकेशन चेक करू शकता। आणि मी जिथून घेतले त्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे, तर प्लीज चेक आउट फ्रॉम देअर। तर मित्रांनो, तुम्ही मेन गेट बघितलं तर मेन गेट पासून पार्किंग 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं 2 किलोमीटर लांब आहे, आणि आपल्याला आपले महादेव दिसलेले आहेत। तर मित्रांनो, आम्ही आता गेट जवळ पोहोचलो आहे। अशी काही एंट्री आहे आपली पार्किंगला जाण्यासाठी, आणि आपल्या 2 व्हीलरचे द्यायचे आहेत 20 रुपये इथे पार्किंग चार्ज, आणि 4 व्हीलरसाठी पण खूप सारी जागा आहे, तो नो टेन्शन, खूप मोठा एरिया आहे हा। फायनली आम्ही पोहोचलेलो आहे ईशा, आणि हर हर महादेव। थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला चांगली झलक देईल खालून, सो स्टे ट्यून। आता आतमध्ये जातो, फोन जमा करायचा असतो लॉकरला, सो पुढची काय प्रोसेस असते मी तुम्हाला सगळं सांगेन। साईडला एवढे भारी झाडं आहेत, पूर्ण लाईनमध्ये असेच झाडं। तर मित्रांनो, मेन गेट जे आहे ते पार्किंग पासून 1 किलोमीटर लांब आहे। जर तुम्ही चालू शकता तर चालत जाऊ शकता, नाहीतर तुम्ही घेऊ शकता ही बैलगाडी। तर 10 रुपयाचं तिकीट बुक करून आम्ही आलेलो आहे बुलटकाट, बैलगाडी, बैलगाडी। चल सर्जा, चल राजा, राजे। ही बघा बस आलेली आहे। तर अशा खूप साऱ्या बस येतात इथे कोयंबतूरपासून,
तर आम्ही आता गेटवरती पोहोचू आणि आपल्याला घ्यायचं आहे लॉकर. लॉकरमध्ये आपली बॅग सगळं काही आपलं जाणार आहे, फोनसुद्धा. तर तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये. A few hours later. तर आमचं दर्शन झालेलं आहे, खूप छान दर्शन झालं, मस्त आहे आतमध्ये, पीसफुल. एकदा तरी तुम्ही इथे व्हिजिट केलंच पाहिजे, तुमची जिंदगी सफल होईल. तर आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. आतमध्ये आम्ही फोन वगैरे सगळे लॉकरमध्ये जमा केलेलं, असा बाहेरचा एरिया आहे. तर आतमध्ये तीन गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आतमध्ये आम्ही बघितलं सूर्यकुंड, जिथे आपण जाऊन स्नान करू शकतो कुंडामध्ये जाऊन. तर ते त्यांचे कपडे वगैरे देतात थोडेसे. हां, फॉर जेंट्स. लेडीजसाठी पण आहे, पण जेंट्स आतमध्ये आहे. लेडीजसाठी चंद्रकुंड, तिथे जाऊन तुम्ही करू शकता. आणि एकदा तरी केलं पाहिजे, ते खूप छान आहे. आणि मेन मोठा डोम होता आणि त्याच्यामध्ये शिवलिंग होता, तिथे जाऊन आपण ध्यान करायचं. मित्रांनो, ध्यान लिंगामध्ये तुम्ही आतमध्ये एंटर कराल ना, तर तुम्हाला त्याच्यासारखी एनर्जी कुठेच भेटणार नाही. एवढं शांत, एवढं पीसफुल, पॉझिटिव्हिटी, एवढं शांत ना. तुम्ही आतमध्ये जाऊन ना मिनिमम 15 मिनटं तिथे बसून देतात. आपल्याला बसायचं असेल अजून तरी बसून देतात. तर बेस्ट एक्सपिरियन्स. आता आलेलो आहे परत इथे आधी योगी स्टॅच्यूजवळ. आता इथे आपण थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करूया आणि आम्ही जाऊ आमच्या परतीच्या प्रवासात. अगेन बॅक टू कोयंबतूर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर किती सारे रील फोटो इथे काढलेले आहेत. खूप मस्त स्टॅच्यू आहे. इथे आल्यावर तुम्ही एकदम पीसफुल होऊन जाल. एवढं मस्त वेदर, पावसाचं वातावरण झालं आहे आणि आमचं खूप चांगलं दर्शन झालं. तर कोयंबतूरला येणं आमचं सफल झालं आहे. कोयंबतूरची आजची आमची एवढीच ट्रिप होती. खूप मस्त आहे ईशा योगा सेंटर. एकदा तरी तुम्ही विजिट करावंच मी बोलतो. आणि इथे पूर्ण दिवस तुम्ही स्पेंड करा. आणि रात्री इथे लेझर शो असतो, तो शो बघण्यासाठी आता आम्ही कधीतरी नेक्स्ट टाईम ट्राय करू. आणि कारण आम्हाला जायचं रिसेप्शन, आम्हाला लेट होतं आहे. तो 7:30 वाजता शो चालू होतो आणि तो किती जास्तीत जास्त 20-25 मिनटाचा असतो. प्रत्येक ठिकाणी खूप साऱ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला सेंटर भेटतील, तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर इथे दर्शन फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला काहीही पैसे द्यायचे नाही आहेत. जर कुंड वगैरे स्नान करायचं असेल तर 20-30 रुपये लागतात. जेवण पण एवढं मस्त होतं. जेवण आम्ही 200 रुपयेमध्ये बिर्याणी खाल्ली, व्हेज बिर्याणी, आणि दुसरा पराठा होता. तर खूप चांगलं होतं, पोट भरून खाल्लं आम्ही. सो ओव्हरऑल तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. असेच महादेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. हर हर महादेव. तर मित्रांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब. हर हर महादेव.